हॅलो एव्हरीवन, इट्स मी यश. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज फायनली गोवाची राईड ऑन आहे. सो नॉट पर्टिक्युलरली फॉर द गोवा, फॉर द IBW. आणि ह्या राईडसाठी मी 3 वर्षापासून प्लॅन करत होतो. लाईक फर्स्ट इयरला जेव्हा बाईक घेतली होती त्यावेळेस, बट त्यावेळेस कॉलेज असताना काही जमलं नाही गोवा जाणं, IBW जाणं. So now the plan is on and we are ready. It is 4:15 AM in the morning and आज डेट आहे 7. सो आपण जर्नीला स्टार्ट करतोय. सो लेट्स बिगिन विथ द जर्नी. सो जे कोणी घरी आहेत ते व्हर्च्युअली IBWची राईड माझ्यासोबत एन्जॉय करा आणि हा पूर्ण ब्लॉग बघा. चलो, अशा प्रकारे आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चला, तर आपला रूट थोडासा ह्यावेळेस वेगळा केला आहे आम्ही प्लॅन. नवले ब्रिजला गेल्यावर सगळे येणार आहेत. तिथं मीटअप पॉईंट आहे. मीटअप पॉईंटला एकदा सगळे आले की देन वी विल स्टार्ट आवर जर्नी. सो तर नवले ब्रिजच्या इथं आम्ही भेटलो. तो नाश्ता थोडासा केला आहे ॲक्च्युली, इथं होता म्हणून पोहे वगैरे खाल्लेत. सो आता झालेत, गाड्या वगैरे पॅक करतो आणि निघतो आहे, कारण की ऑलरेडी भरपूर लेट होतो आहे. सो अजून लेट करण्यात काही अर्थ नाही आहे, लगेच निघावं लागेल. सौरभला पण फुल किटमध्ये केलं आहे आपण, कारण की कोणी रायडर असू आपल्यासोबत वी शूड हॅव प्रॉपर किट. नाही आणि फार मोठे मोठे रायडर्स पण भेटतात आपल्याला इथं. खूप भारी वाटतं आहे, म्हणजे इतकं भारी की ते असं शब्दात आपण बोलू नाही शकत, बट खूप भारी वाटतं आहे. कुठली तरी वारगी दिसते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 1 hour later. सो इथे एक ब्रेक मोठा आणि इथं नाश्ता झाला आहे. हे आपल्या भावाचं हॉस्पिटल आहे इथं. राणा जो माझा भाऊ आहे. सो मलकापूरमध्ये थांबलो होतो आम्ही. ॲक्च्युली एक आता हाफ आवर किंवा 45 मिनिट झाले. नाश्ता पण केला, थोडी रेस्ट पण केली, पाणी वगैरे सगळं फ्रेश झालो. आता निघतो आहे. आता कोल्ड स्टार्टला लावली आहे गाडी. मी ॲक्च्युली गाडीवर भरपूर मॉड्स केले आहेत, ते मी तर सगळ्यांचाच व्हिडिओ एक बनवणार आहे, कारण की ह्याचे भरपूर रिव्ह्यूज आहेत. काही निगेटिव्ह रिव्ह्यूज पण आहेत, व्हायब्रेशन वगैरे होतात, तर ते सगळे मी त्याच्यात सांगणार आहे. सो आता परत आम्ही निघतो आहे आणि आता इथून आम्ही पूर्ण घाट रोड चालू होणार आहे. वेगवेगळ्या टेरेनमधून, वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमधून आणि वेगवेगळ्या जागेवरून जायला आपल्या बायकर्स लोकांना फार आवडतं. तसं इथं आहे आणि सगळेच बायकर ॲक्च्युली आज ट्रॅव्हल करत आहेत आणि सेम रूट आहे, कारण की सगळ्यांना माहिती आहे की जो पुणे मुंबई जो एक्सप्रेस वे आहे, तर तिथून पुढं जेव्हा आपण सोलापूर किंवा सातारा किंवा कोल्हापूरचा जो मेन हायवे तो एवढा चांगला नाही आहे. सो सगळे NH66 घेत आहे, म्हणजे रत्नागिरीच्या साईडला NH66 येतो, जो मुंबई गोवा हायवे तो घेतो आहे आपण. आणि टेरेन पण खूप भारी आहे. सो फार मजा येते, कारण की आत्ता आम्ही हायवे केला 2 तास. आता पूर्ण हिली टेरेन आहे. सो वी आर गोइंग टू एन्जॉय अ लॉट. आम्हाला जायचं होतं आंबा घाटातनं, बट रोड चांगला नसल्यामुळे आम्ही आलो आहे अनुशकुरा घाटातनं. सो तो पण एक खूप भारी घाट आहे. आंबा घाटासारखा व्ह्यू नाही आहे, बट त्याच्यापेक्षाही कमी नाही आहे. सो या व्हिडिओनंतर तो व्ह्यू बघा आणि फार मजा येते आम्हाला. आणि ही राईड तुम्ही व्हर्च्युअली तुमच्या घरी बसून एन्जॉय करा. ह्याच्या पुढचे सीन्सही बघा. सो लेट्स सी द सीन्स. चलो.
हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. आणि आता आम्ही चाललो आहे ॲक्च्युली IBWच्या इव्हेंटच्या तिथं, कारण की आम्हाला पासेस आणि गुडीज कलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर आम्ही रूमवर येणार आहे आणि 2दा इव्हेंटचं सुरुवात होणार आहे. लाईक ॲट 2 o'clock ऑल एंट्रीज अँड एव्हरीथिंग विल बी स्टार्ट. पण तोपर्यंत आम्ही गोवा फिरणार आहे. तिकडे जायचं आहे, तिकडे फिरायचं आहे, असं प्लॅन चालू तर आहे. 5 hours later. I didn't know that it'd be so hard, yeah, for me to relax, finding my purpose. I don't know what makes me happy, don't know what makes me sad. I sit around and ponder emotions in my head. I give up, no matter what I do, not enough. I try so hard to stop, I give in to every single bad temptation. And I just wanna feel like a good person, a good person. When I wake every single morning now, I give up. No matter what I do, I give up, I give up. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।